साहेबांनी आपल्याला पीयूसीचं बारकं बारकं पोस्टर दिली ती म्हणलं आज लावूनच घ्यायचं, पण पोटात कव्यांनी एकमेकावर हाणामारी चालूच केली आहे. म्हणून पहिल्यांदा घरला जाऊन पोटाची टाकी फुल केली आणि दुकानात जायला चालूच केलं. त्यात तर बघा की रस्ता तर गाड्या निघतच झालाय, कुठनं गाडी काढायची आणि कुठनं नाही असंच झालंय. तरी पण दुकानात जाऊन मयाला आणि पोस्टर दोन्ही पण घेतलं. ट्रकवाल्याला बाबांनो हात केला, नाहीतर आमची इट्टी करून निघून जायचा गडी. याच फुलातून पोस्टर लावायला चालूच केलं. सुरुवातीतनच केली. मयाला म्हटलं आपण भांडणं काय करायला नाही, आपण आलोय पोस्टर लावायला. तू आलाय चष्मा घालून, पण परत पाय जागा गावायची नाही. खाली पडलेलं पोस्टर पण गोळा केलं आणि आता पाचोडपाट्याशिवाय दुसरीकडे कुठं लावायचंच नाही. तिकडली माणसं पण आपल्याकडे झाली पाहिजे. ती वाऱ्या वाऱ्यान पाक पोस्टरचा कलर निघून जायचा. मयाला म्हटलं पाचोडच्या फुलात 2 पोस्टर लावून घेऊया. माणसांची नजर डायरेक्ट पोस्टरवरच पडली पाहिजे. दोन्हीच्या दोन्ही पोस्टर लावून घेतलं की एक पोस्टर म्हटलं आता दुकानापाशीच कुठं तर चिटकवायचा. हायवे तर काय गाड्याने गच्चच भरलाय, त्यामुळे हायवेसनं काय जायच नको म्हटलं. मागच्या रस्त्यानं आल्यामुळे दुसऱ्या मिनिटात पोचलो. जर का हायवेसनं आलो असतो तर 4 तास घुमलंच असतं. आता तर सगळीकडे पिवळं पिवळं पीयूसीच करून टाकलंय. सगळं पोस्टर सपवून टाकली ती. खालनं हायवे चालू झालाय, त्यामुळं नाही भावांनो गाड्या कुठनं पण जाते त्या. सगळ्या दुकानात दुधाच होतोय. पाक स्वच्छता करूनच ठेवायची. दुकानाबाहेर आता पाणी मारूनच घ्यायचं. सर्व्हिसिंग वाल्यांच्या इथनं मोठीच्या मोठी बारडी अशी गच्च करून आणली की आणि दुकानापुढे मारायला चालूच केलं. चिक्कुल झाला तरी चालेल, पण दुकानात दुधा नाही उडला पाहिजे. आता पाणी तर मारून झालंय म्हणल्यावर सर्व्हिसिंग वाल्यांची पण बारडी इथं आणून ठेवली, नाहीतर परत नेऊन द्यायची नाही ती. ट्रॅफिक मधनं गाडी काढत बाबांनो म्हटलं आता घरला सुटलं पाहिजे. आज तर लयच वैताग आला. बास आता तर काय आपल्याला बोलायच जमायचंच नाही. विषय संपला हो.